बली हनुमान की राम मंदिर हे प्राचीन मंदिर आहे। दरवर्षी इथे फार मोठा उत्सव होत असतो। पाडव्याच्या दिवशी नववर्षाची सुरुवात म्हणून ही मिरवणूक निघत असते। याच्यामध्ये महिला मंडळ लहान मुलांपासून थोरापर्यंत सगळ्यांनी भाग घेतलेला असतो। हे एवढ्याची एक आकर्षक मिरवणूक असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये नववर्ष पाडव्यापासून असतं। या वर्षाचं स्वागत मिरवणूक म्हणून ही दरवर्षी निघत असते। तुम्ही बघायला जाता ही मिरवणूक यापासून लहान मुलं काठ्या विट्या फिरवतात, आपल्या महिला मंडळ टिपऱ्या खेळतात आणि असंख्य लोक यामध्ये सहभागी असतात। आणि विशेष म्हणजे आमचे महाराज याच्यामधून येतात। उद्यापासून यांचं प्रवचन इथं सुरू होणार आहे। 10 दिवस रामनवमीपर्यंत यांचं प्रवचन चालणार आहे। हा सुंदरचा प्राचीन रथ एवढ्यातील आहे ते रथ आहे। त्याचं पुढच्या पिढीला रथ म्हणजे काय हे नकाशात पाहावं लागेल। तिथे प्रत्यक्ष रथ आमच्या पुढच्या पिढीला दिसणारे रथ म्हणजे काय असा सुशोभित रथ असतो। हा दरवर्षी निघत असतो आणि त्या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माझे गुरुदेव श्री विष्णू ज्ञानेश्वर चक्रांत महाराज यांनी या श्री सुंदर राम मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग त्याच्यानंतर श्री रामकथा दरवर्षी सांगण्याची या गुढीपाडवा रामनवमीच्या काळामध्ये ही परंपरा त्यांनी सुरू केली। त्याप्रमाणे सालबद्धप्रमाणे पहिल्या दिवशी रथोत्सव असतो आणि मग द्वितीया ते अष्टमी श्रीरामकथा असते। वाल्मिकी रामायण सध्या संपन्न होणार आहे रामरायांच्या कृपेने। त्याच्यातला आदिकांड म्हणजे पहिलं कांड जे आहे त्याचं विचार यावर्षी करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग रामनवमीला रामजन्माचं कीर्तन होतं आणि दशमीला गाला मग हा सोहळा संपन्न होतो। आणि तुम्ही सगळ्यांचा उत्साह पाहतच आहात की फक्त एका रामरायांमुळे म्हणजे या एरवी आपण सगळे असे एकत्र येऊ असं सांगता येत नाही, पण एक रामराय जे आहेत या सगळ्यांना जोडणारे आहेत, सगळ्यांमध्ये उत्साह आनंद मानवता निर्माण करणारे आहेत की वाढवणारे आहेत। त्यामुळे आनंदी वातावरण आहे।